नमस्कार. आज काही कथा सांगणार आहे. माझ्या पहिल्या कथेचं नाव आहे क्षण एक पुरे प्रेमाचा. वर्दळीची घाईची वेळ होती सकाळची. मोठ्या दुकानामध्ये गर्दी तर असणारच होती. पण एक मुलगा चॉकलेटचा एक बार घेऊन त्याचे पैसे द्यायसाठी काउंटरवर ताटकळत उभा होता. कारण तिथले सगळे नोकर हे तिथे काउंटरवर असणाऱ्या एका सुंदर मुलीच्या सेवेमध्ये अगदी तत्पर झालेले होते. गुलाबी रंगाचा पायघोळ फ्रॉक घातलेली ती देखणी मुलगी जे मागेल ते धावत जाऊन आणून देण्याची त्यांच्यात अगदी स्पर्धाच लागली होती. पण एवढ्यात दुकानाच्या दुसऱ्या भागामधून स्फोटाचा आवाज झाला आणि एकदम पळापळ सुरू झाली. ती आणि तो दोघही पळत सुटले. पायऱ्यांवरून उतरताना तिला समोर तिची गाडी दिसत होती. ती त्या गाडीकडे जाणार एवढ्यात एक जळका तुकडा त्या कारवर पडला आणि त्या कारनी पेट घेतला. मोठा आवाज झाला, स्फोट झाला आणि एक ठिणगी येऊन तिच्या त्या झुळझुळीत फ्रॉकवर पडली आणि त्याने पेट घेतला. माझी गाडी माझा ड्रायव्हर करत ती तशाच अवस्थेत पळायला लागली गाडीच्या दिशेने. तसं त्यांनी तिला दंडाला धरून थांबवलं. हाताने तो पेटलेला भाग चुरगळून विझवला आणि तिला हाताला धरून पळवत तो घेऊन चालला. काही अंतर गेल्यानंतर तिने त्याचा हात हिसडून रागाने म्हटलं, खुशाल मला पळत घेऊन आला तिकडे. माझा ड्रायव्हर वाचलाय की नाही, तो गाडीतनं बाहेर आला होता की नाही बघायला नको होतं का? तेव्हा तो म्हणाला, जायचंय का तुम्हाला परत? चला जाऊया परत. मग ती गाडी अतिरेक्यांची होती का? त्यातच ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला का? असे पोलीस नाना प्रकारचे प्रश्न विचारते. आणि अतिरेक्यांशी पोलीस किती प्रेमाने वागतात ते स्वतःचा अनुभव घेऊन बघा. तशी ती लाल बुंद झाली चिडून आणि म्हणाली, कुणाशी बोलताय? हाऊ डेअर यू? कुणाशी बोलताय ठाऊक आहे का? तो शांतपणे आपले भाजलेले होरपळलेले हात झटकून म्हणाला, मला ते जाणून घ्यायची इच्छाही नाही. केवळ माणुसकीच्या भावनेतनं मी मदत करत होतो तुम्हाला. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. आणि सरळ तोंड फिरवून तो दुसऱ्या दिशेने चालायला लागला. क्षणभर त्या मुलीनी विचार केला. अनेक चित्रपटात बघितलेली दृश्य तिच्या डोळ्यासमोर यायला लागली. तिच्या नाजूक हातावरती बुटाचा पाय ठेवून पोलीस चौकशी करतायत. तिचे काळेभोर केस खेचून ते तिला प्रश्न विचारतायत. आणि ती भेदरली आणि पळत ती त्याच्या मागे येत म्हणाली, एक्सक्यूज मी प्लीज, मला मदत करा. मी इथं अनोळखी या गावामध्ये कुणालाच ओळखत नाही आणि फक्त काही शॉपिंग करावं म्हणून आले होते हो इथे. प्लीज मला मदत करा. माझ्या घरच्यांना फोन लागेपर्यंत तरी. मी कशाला तुला मदत करू? मी तर तुला ओळखतही नाही, तो म्हणाला. मग माझा फ्रॉक जळत होता तेव्हा तुम्ही आपल्या हाताने का तो चुरगळून विझवलात? मला इकडे पळत का घेऊन आलात? माणुसकीच्या हेतूनीच ना? मग त्याच दृष्टिकोनातून मदत करा मला. खूप घाबरलेली ती तिच्या डोळ्याकडे बघताना त्याच्या लक्षात आलं की काही डोळ्यांना मृगनयना का म्हणतात ते. भेदरलेल्या हरणीसारखेच तिचे ते डोळे होते. तेवढ्यात पुन्हा एक मोठा स्फोटाचा आवाज आला आणि त्याने तिला हाताला धरून परत पळवत पळवत गावाबाहेर आणलं. कधी दंडाला धरत, कधी ओढत उठवत, अशा प्रकारे गावाबाहेर आल्यावर एका झाडाला टेकून तो श्वास घ्यायसाठी थांबला. तिने तर गवतावर बसकणच मारली. नाही बाबा, आता माझ्याच्याने पळवत असं ती अगदी थकलेल्या स्वरात म्हणत होती. समोर एक हॉटेल दिसत आहे, तिथं जाऊन मी चौकशी करून येतो. फोन चालू आहे का बघतो.
पण कशी माणसं असतील तिथं कुणास ठाऊक, तू इथंच बस असं म्हणून तो त्या हॉटेलमध्ये चौकशीला जाऊन परतही आला लगेच. तो म्हणाला सगळे फोन बंद आहेत. पण तो माणूस म्हणाला की 1-2 मैलावर जे गाव आहे तिथं तुम्हाला फोनही मिळू शकेल आणि कदाचित बसही तुमच्या गावाला जाणार. पण चालवेल का तुम्हाला 2 मैल? तशी ती म्हणाली, काय सांगू, जन्मल्यापासून पाय ठेवला तो गालीच्या वरच. राजघराणं आमचं. मी अशी धुळीत जळक्या कपड्यात बसले हे जर माझ्या आईला कळलं तर ती बेशुद्धच पडेल. असू दे पण प्रयत्न करूया. म्हणून ती त्याच्या हाताचा आधार घेऊन उठली. तसा तो म्हणाला, सॉरी, मी तुम्हाला बाकी काही देऊ शकत नाही. फक्त एक चॉकलेट आहे माझ्याजवळ. मला आवडतं हे चॉकलेट. ती म्हणाली. त्याने अर्ध चॉकलेट तिला दिलं आणि अर्ध स्वतः खात खात चालायला सुरुवात केली. नाव काय रे तुझं? तिने विचारलं. तसा तो म्हणाला, काय गरज आहे नाव समजून घ्यायची? एकदा तुम्ही तुमच्या माणसात गेल्यावर विसरून जाल मला. असं कसं विसरता येईल? तुम्ही जीव वाचवलात माझा. मी श्रीमंत राजघराण्यातली आहे म्हणून नका असं समजू. माझं नाव कला आहे. तुम्ही सांगा बरं आता तुमचं नाव. तसं तो म्हणाला, विवेक माझं नाव. तसंही 2 दिवसांनी दूरदर्शनवर किंवा पेपरमध्ये तुम्हाला दिसणारच आहे माझ्या फोटो खाली नाव. म्हणजे घरातनं पळून आलात की काय तुम्ही? तिने विचारलं. घरातून नाही हो, जगातूनच निघून जायचा प्लॅन आहे माझा. तुम्ही भेटलात त्या स्फोटाच्या निमित्ताने म्हणून अजूनपर्यंत जिवंत आहे. नाहीतर एखाद्या रेल्वे खाली. नाव तुमचं विवेक कुणी ठेवलं हो? तिने उपरोधाने विचारलं. तसा तो म्हणाला, ठाऊक नाही. माझ्या जन्मदात्रीने तर नक्कीच नाही ठेवलं. बहुधा माझा या सांभाळ करणाऱ्या आईनीच ठेवलं असावं. चालता चालता एक नदीवरचा पूल दिसला तशी ती म्हणाली, मला खूप तहान लागलीये. जरा बसूया का आपण इथे? आजी म्हणते दमलेल्या वेळी पाणी पिऊ नये. पोटातले नळ फुगतात म्हणे. तुमच्या पोटातल्या नळाची काळजी आहे म्हणून थांबूया हवं तर. मला काही घाई नाहीये. तशी ती म्हणाली, अहो पण चांगल्या घरातले दिसता तुम्ही. ती त्याच्याकडे पाहून त्याचं निरीक्षण करतच होती. सावळ्या रंगावर सुद्धा त्याच्या एक तेज होतं. अंगावर चांगले भारीतले कपडे होते. घड्याळ सुद्धा हातातलं उंची होतं. मग ह्या माणसाला मरावंसं का वाटत असेल असा तिच्या मनात प्रश्न निर्माण झाला. तसं तिने विचारलं, मरायला काय झालंय पण कारण? खरं तसंच कारण असेल तर मरायलाही हरकत नाही. पण निदान जाता जाता एखाद्याला सांगून मेल्याचं समाधान तरी मिळेल. तो म्हणाला, तुम्हाला नाही कळणार माझ्या समस्या आणि माझं दुःख. कालपर्यंत मलाही वाटत होतं की मी एक सुखी माणूस आहे. श्रीमंत घरदार, माझे प्रेम करणारे आई वडील आणि जिच्यावर मी जीव पाखडला 4 वर्ष, ती माझी प्रेयसी. पण एका क्षणात मी जगात एकटा फेकला गेलो. काहीच उरलं नाही. पण कळलं कसं तुम्हाला ती तुमची खरी आई नाहीये म्हणून? अहो कालच मी प्रज्ञाला म्हणजे माझ्या त्या प्रेयसीला मागणी घालायसाठी गेलो होतो. तेव्हा तिची आई समाजसेविका. ती म्हणाली, मीच हे मूल दत्तक दिलं होतं त्याच्या आई वडिलांना. उकिरड्यावर पडलेलं अनाथ मूल. काय गुण उधळेल आणि काय गुण घेऊन जन्माला आलं असेल कोणास ठाऊक. अहो पण तुम्ही पसंत नाही म्हणून तिने खोटच कशावरून नसेल सांगितलं? ती म्हणाली, एक्झॅक्टली, मी पण हेच म्हटलं तिला. पण तिने पत्रच काढून दाखवलं मला, माझ्या आजीचं, तिला लिहिलेलं. त्यात स्पष्ट लिहिलं होतं, कुणाचं तरी उकिरड्यावरचं काळं बिंद्र पोर माझ्या सुनेला दत्तक देताना तुम्हाला लाज नाही का वाटत? तेव्हा मारे किती संस्काराचं महत्व आणि
बाळाचा काय दोष वगैरे सगळं समजवलं असेल आजीला तिने. लिप सर्व्हिस वाले साले. अहो मगाशी जे स्फोट केलेले लोक होते ना, अतिरेकी, त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे हो? तसा तो चिडून म्हणाला, अगं मी स्वतःला मारायला निघालोय, जगाला नाही. या अतिरेकी लोकांना मारताय. हो, पण लोकांसाठी आवश्यक असणारी, माणसासाठी आवश्यक असणारी सामग्री नष्ट करताय. आणि आपलं मत वैध मार्गाने मांडता येत नाही म्हणून आत्मघातच करतायत ते. आणि तुम्ही तरी काय वेगळं करताय? तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला प्रेमानं वाढवणारे तुमचे आई वडील सुखाने जगतील असं वाटतंय का तुम्हाला? मग काय करू? मी कुणाचं पाप आहे ही चिंता मनात बाळगत ओझं घेऊन जगत राहू? मी तसं नाही म्हणत तुम्हाला. पण तुमच्या आई वडिलांचा तरी विचार करा, ज्यांनी तुम्हाला संस्काराचं धन दिलं, सगळ्या हव्या त्या वस्तू मिळवून दिल्या, इतकं छान वाढवलं, त्यांचा नको का विचार करायला? तुला नाही कळणार माझं दुःख, तो वैतागून म्हणाला. बरोबर आहे, मला नाही कळणार तुमचं दुःख, पण तुम्हाला तर माझं कळेल. अहो, सोन्याच्या ताटात जेवतो आम्ही, वाट्या सरकवायला दासी असते माझ्यासाठी. आणि जेव्हा शाही पंगत असते ना, तेव्हा 100 लोक जेवत असतात चांदीच्या ताटात. एवढं ऐश्वर्य असणाऱ्या घरात जन्माला आले मी. तुम्हाला ठाऊक आहे, माझ्या आजीचं लग्न झालं त्या रात्री आजोबांनी तिला तिच्या खोलीत नेलं आणि त्या खोलीमधल्या सर्व आरशाच्या कपाटांमधल्या साड्या दाखवल्या. सगळ्या सिल्कच्या साड्यांनी भरलेली होती ती कपाट. पण माझी आजी स्वराज्याच्या विचारांनी भारलेली. ती म्हणाली, मी खादीशिवाय काहीच वापरत नाही. सांगा बरं आजोबांनी काय केलं असेल? तो एखादी परीकथा ऐकल्यासारखं तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता. आणि त्याच विचारात त्यांनी विचारलं, काय काय केलं आजोबांनी? अहो, सगळी कपाटं खादीच्या साड्यांनी भरून टाकली. दुसऱ्याच्या विचारांना, मतांना मान देणं म्हणजेच प्रेम असं समजणाऱ्या घरामध्ये जन्माला आलीये मी. आणि त्यांचाच वारसा घेऊन जन्माला आलीये. पण आज बघा महाराज, तुम्ही वाचवलं नसतं तर जळीतात माझ्या प्रेताचा एक तुकडा सुद्धा ओळखू आला नसता कुणाला. आज जिवंत आहे ती तुमच्यामुळं. आणि एवढ्या श्रीमंतीत वाढलेली मी आज जळक्या कपड्यानिशी धुळीत बसलेली आहे. त्या उलट तुमच्या आई वडिलांनी धुळीतनं उचलून तुम्हाला संस्काराचं ऐश्वर्य दिलेलं आहे. मग सांगा बरं, अशा आई वडिलांना सोडून मरून जाणं योग्य आहे का? काय करू मला सुचत नाही. त्यावर ती म्हणाली, हे बघा, आईचा जो काही विचार आहे तो तिच्या लेकीला मान्य आहे का याची शहानिशा करा आधी. आणि मग 3 पर्याय आहेत तुमच्यासमोर. एक म्हणजे सैन्यात भरती व्हा, देशासाठी लढता लढता मरून जा, किंवा एखाद्या गुंडाला आव्हान द्या आणि समाजापुढे आदर्श होऊन मरण स्वीकारा. आणि नाही तर तिसरा मार्ग आहे तो त्या मायलेकींच्या नाकावर टिचून एखाद्या त्यांच्याही पेक्षा श्रेष्ठ कुळातल्या मुलीला मागणी घाला आणि तिच्याशी लग्न करा. तसा तो म्हणाला, माझी जन्म कहाणी ऐकल्यावर कोण लग्न करेल माझ्याशी? तशी ती पुलावरनं उडी मारून त्याच्या जवळ येऊन उभी राहिली आणि म्हणाली, जिला तुमच्यातल्या माणुसकीचा, सहृदयतेचा परिचय झालेला आहे, अशा मुलीला करू शकता तुम्ही प्रपोज. तो तिच्याकडे अवाक होऊन पाहत राहिला आणि बघता बघता आश्चर्याचे रूपांतर मृदू मधुर भावनांमध्ये झालं. एवढ्या जोराचा वारा सुटला, गुलमोहराची फुलं आणि पानं दोघांच्यावर वाऱ्याबरोबर येऊन उधळली गेली. अक्षदाच होत्या जणू त्या. आणि ती स्फोटानंतरची शांतता म्हणत होती, क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव घडो मरणाचा. धन्यवाद.
सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सगळ्यांनीच एक वेगळ्या प्रकारचा वानप्रस्थाश्रम अनुभवलेला आहे. आणि या वानप्रस्थाच्या संदर्भातली एक कविता ऐकवून मग मी तुम्हाला कथांचं एक रॅपिड फायर देणार आहे. वानप्रस्थाश्रम. वानप्रस्थ हा असा अनोखा मनासारखे जगण्याचा, कधीही उठावे वा झोपावे आवडेल ते खाण्याचा, गच्ची झाली जीवलग माझी, गच्ची झाली जीवलग माझी, मैत्रीण आजच्या काळाची, व्यायाम गाणे फिरणे होई, सवय पायऱ्या चढण्याची, उन्हा पावसामधून केली वणवण नोकरी धंद्याची, बस रिक्षा लोकल साठी उर फुटेस तो धावण्याची, आता विसाऊ जीवा रमवू, आता विसाऊ जीवा रमवू, निसर्गाच्या साक्षीने काळ्या मातीकडेच धावू, कळ्या फुलांच्या ओढीने, व्हॉट्सअप देई ज्ञान फुकाचे, व्हॉट्सअप देई ज्ञान फुकाचे, घर बसल्या साऱ्या जगताचे, अध्यात्माचे फुलवी चांदणे, मंत्र शिकवितो हसण्याचे, चातक पक्षा परी पाहिली वाट आपण युगे युगे, चातक पक्षा परी पाहिली वाट आपण युगे युगे, तोच मनोहर आणि सुखकर, निवांत क्षण तो आलागे, निवांत क्षण तो आलागे. तर असा हा वानप्रस्थ, आणि या वानप्रस्थामध्ये आपल्या मनाला खूप काही देणारा, शिकवणारा, हसवणारा असा आपला मित्र म्हणजे व्हॉट्सअप. आता ह्या व्हॉट्सअपनी जे काही त्या कथा दिल्या त्यातल्या काही मी आता तुम्हाला सांगणार आहे. कदाचित यातल्या काही तुम्ही वाचल्या असतील, पण ज्या नसतील वाचल्या त्याही तुम्ही तुमच्या हृदयकुपीमध्ये जपून ठेवा जरूर. पहिला विषय आहे तो म्हणजे म्हातारपण कसं महत्वाचं आहे हे सांगणाऱ्या गोष्टी. याच्या 3 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे छोट्या छोट्या. एक शिष्य असतो आणि आपल्या गुरुच्या आज्ञेनुसार रोज तो 2 घागरीची कावड घेऊन पाठीवरती पाणी आणायला जायचा. त्याची डाव्या बाजूची जी घागर होती ती पूर्ण पाण्याने भरलेली येत असे, पण उजव्या बाजूची जी घागर होती ती गळत असे आणि ती पूर्ण घरी येईपर्यंत गळून त्यातलं पाणी बरंचसं निघून गेलेलं असायचं. रोज रोज ते तो करत असतो, कुरकुर करतो, पण गुरु म्हणतात नाही तसंच न्यायचं, त्याच घागरी न्यायच्या. एकदा शेवटी तो चिडून गुरुजींना म्हणतो, अहो गुरुजी हे ओझं वाहण्याचा काय उपयोग आहे, त्यातली एक घागर ती गळते, तिथलं काही पाणी आपल्याला उपयोगीच पडत नाही. तेव्हा गुरु म्हणाले चल माझ्या बरोबर, आणि काही अंतरावर गेल्यावर म्हणाले ही जी तुझ्या डाव्या खांद्यावरची घागर आहे ना ती आहे तारुण्याची. तारुण्यात आपण सगळं गोळा करतो ते स्वतःसाठी, आपल्या घरासाठी, पण उजव्या खांद्यावरची ही गळणारी जी घागर आहे ती वार्धक्याची आहे, आणि वार्धक्यात आपण सर्व गोष्टी दुसऱ्यांना देण्यासाठीच करत असतो, तशा केल्याही पाहिजेत. आता बघ बरं तुझी ही गळणारी घागर काय काय करून गेली आहे, कुठं गवत उगवलेलं आहे, कुठं पानं फुलं उमललेली आहेत, आणि सगळ्या सृष्टीला सौंदर्य दिलेलं आहे त्या घागरीने तुझ्या. म्हातारपणी असंच जगलं पाहिजे, सगळ्यांना दुसऱ्यांना सुखवत सगळं देत वाटत, फक्त स्वतःसाठी साठवण्यासाठी म्हातारपण नसतं. आता हे त्या शिष्याला जे ज्ञान मिळालं ते मलाही त्यातून मिळालेलं आहे. दुसरी एक मजेशीर गोष्ट होती. एक मुलगा असतो, मुलगी बघायला जातो आणि त्याला ती मुलगी इतकी पसंत पडते, म्हणतो मी लग्न करीन तर हिच्याशीच करणार. पण तिचे वडील अट घालतात, ते म्हणतात लग्नाला फक्त तरुण माणसं आली पाहिजेत, म्हातारं कुणी असता का म्हणे. आता मुलींची संख्या अशी होत चालली आहे ना, मुलांपेक्षा कमी कमी, की मुली अटी घालणारच बघा आता. तर ती अट त्याला आता शेवटी मान्य करावी लागते, आणि तो घरी येऊन सांगतो की मला ही मुलगी पसंत आहे आणि मी ती अट मान्य केलेली आहे. सगळे म्हणतात बघ तुझी इच्छा आहे, आता काय करणार. पण त्याच्या आईचे वडील म्हणजे त्याच्या आजोबा नानाजी म्हणतात नाही मला यायचंच आहे लग्नात.
पण तुम्ही आलात तर लग्न होणारच नाही, त्यांनी अटच घातली तशी. नाही मला तू लपवून घेऊन जा म्हणे. लपवून घेऊन जा म्हणल्यावर तिथे एक मोठी टोपली त्या आजोबांना बसवतात आणि सगळ्या सामानाबरोबर ती घेऊन जातात. तिथं गेल्यानंतर लग्नाची वेळ येते आणि ते मुलीचे वडील म्हणतात, लग्नाच्यासाठी आम्ही तयार आहोत, फक्त आम्हाला ही मागची जी नदी वाहतीये ती दुधाने वाहिली पाहिजे, तरच लग्न लावून देणार. आता तर कपाळाला हात लावतात सगळे. तर दूध कसं वाहणार नदीतून? सगळे परत जायची तयारी करतात. आणि मग ते टोपलीतले आजोबा म्हणतात, अरे लग्न लागलं नाही, निघाले कसे परत? सगळे म्हणतात की अहो तर कसं लग्न होणार, त्यांना ती नदी दुधाने व्हायला पाहिजे. तर म्हणे त्यात काय अवघड आहे म्हणे, तू सांग जाऊन त्यांना आमचं दूध तयार आहे, फक्त तुम्ही नदी कोरडी करून द्या, आम्ही व्हायला लावतो दूध तिथनं. ते जाऊन ते सांगतात. त्याबरोबर तो मुलीचा बाप म्हणतो, नाही, ह्या वऱ्हाडामध्ये एक म्हातारा माणूस असलाच पाहिजे. म्हणजे अनुभवाचं ज्ञान हे जे म्हातारपणाकडे असतं, भलेही त्यांना तारुण्यातला उत्साह किंवा शक्ती नसेल, परंतु अनुभवाचं, ज्ञानाचं जे त्यांच्याकडे ऐश्वर्य आहे, त्याचा नक्कीच तरुणाईला उपयोग होऊ शकतो. तिसरी जी कथा आहे ना, ती सुधा मूर्तींची होरेगल्लू ही कथा. होरेगल्लू याचा शब्दशः अर्थ आहे दगड, पण त्या कथेत तो दगडाचा पार असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर तिथे ते बसलेले जे आजोबा असायचे त्यांचे, ते येणाऱ्या जाणाऱ्याला कुणा पाणी लागलं तर द्यायचे आणि त्यांच्या गोष्टी ऐकत राहायचे, काही समस्या दुःख. काही वेळा ते त्याला सल्लाही द्यायचे, पण बऱ्याचदा नुसतं ऐकून घेतल्यामुळं तिथे येणाऱ्या लोकांचं दुःख हलकं व्हायचं. आणि त्यांनी लिहिलंय की त्यांची एक मैत्रीण तशी होती, रत्ना म्हणून, की जी डबा खायच्या वेळेला तिच्या सगळ्या मैत्रिणींची किंवा शिपाई वर्गाची दुःख ऐकून घ्यायची, त्याला जमेल तसा सल्ला द्यायची, पण नुसतं ऐकून घेण्याने सुद्धा त्यांचं बरंचसं दुःख हलकं होत असं. मला वाटतं आपणही वार्धक्यामध्ये हे होरेगल्लू होऊन दुसऱ्यांची दुःख हलकी करू शकतो. एक वेगळीच कथा माझ्या वाचनात आली यानंतर, ती म्हणजे गणित आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी कथा. एक प्रोफेसर असतात, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा तास चालू असतो आणि ते म्हणतात की झिरो आणि इन्फिनिटीची व्याख्या सांगा. मुलं सगळी आपापल्या पद्धतीने सांगतात की काहीही नाही म्हणजे झिरो आणि मोजता येणाऱ्या सर्वात मोठ्या संख्येपेक्षा जास्त संख्या म्हणजे इन्फिनिटी. तेव्हा ते प्रोफेसर म्हणतात की अशी कुठली संख्या असेल का रे जी मोजता येतेय आणि त्याच्या पुढची मोजता येत नाही, असं होईल का? ही कल्पना सापेक्ष आहे. जसं अध्यात्मामध्ये आपण म्हणतो की हवे पण नको, त्याचा ह्याच्याशी आपण सांगड घालू शकतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो उदाहरणार्थ. एक धनगर असतो त्याच्याकडे 20 मेंढ्या असतात. लिहिलेला वाचायला काही शिकलेला नसतो, तर त्याला फक्त ते 1 ते 20 आकडे तेवढे सवयीने तो मोजत असतो. त्याला कोणी आणखीन 5 मेंढ्या दिल्या. आता त्याला मोजता येईल का ती संख्या? कारण 20च्या पुढे त्याला आकडेच माहित नाहीत. तर त्याला जर विचारलं तुझ्याकडे किती मेंढ्या आहेत, तर तो म्हणेल खूप साऱ्या आहेत. म्हणजे 20च्या पुढे कितीही असले तरी त्याला ते खूप साऱ्या एवढंच शब्द वापरावा लागेल. यालाच आपण इन्फिनिटी म्हणू शकतो. आणि शून्य म्हणजे काही नाही असं नसतं, अगदी कमीत कमी काहीतरी असतं. मग जर समजा एखाद्या माणसाला 10,000 रुपये पगार आहे आणि त्याच्या सगळ्या गरजा ज्या आहेत त्या त्यात भागतात, तर तो माणूस श्रीमंत म्हणावा लागेल. आणि जर एखाद्याला लाख, सव्वा लाख रुपये पगार आहे, 1.5 लाख रुपये पगार आहे, पण त्याच्या अपेक्षाच इतक्या आहेत आयुष्याकडनं की त्याला तो पगार पुरत नाही, मग त्याला गरीब म्हणावं लागेल, जरी तेवढा मोठा पगार असला तरी. म्हणजे इन्फिनिटी जशी सापेक्ष आहे, तसंच हवे पण, हे जर तुमच्या अपेक्षांचं ओझं जर तुम्ही वाढवलं तर समाधान तुम्हाला कधी मिळणार नाही. आणि जर हवे पण कमी असेल तर आहे त्यात तुम्ही सुखी समाधानी होऊ शकता. तसंच दान या विषयावरच्या काही 1-2 कथा आहेत आणि त्यातली पहिली जी कथा आहे ती परदेशी कथा आहे. फ्रान्समध्ये हा लेखक जो आहे कथेचा, तो कॉफी प्यायसाठी एका हॉटेलमध्ये बसलेला असतो
समोरच्या टेबलवर एक माणूस येऊन बसतो आणि म्हणतो मला 2 कॉफी द्या, एक माझ्यासाठी आणि एक भिंतीसाठी. लेखकाला आश्चर्य वाटतं, भिंतीसाठी कॉफी म्हणजे काय? तो पाहत राहतो. तो वेटर त्याला 2 कॉफी आणून देतो, एक कॉफी आणून देतो आणि एक चिठ्ठी तो भिंतीला चिकटवतो आणि तो माणूस 2 कॉफीचे पैसे देऊन कॉफी पिऊन निघून जातो. म्हणजे त्याने एक कॉफी दान केली. थोड्या वेळाने एक गरीब माणूस येतो आणि म्हणतो मला भिंतीवरची कॉफी द्या. तो वेटर तिथली चिठ्ठी काढतो, त्याला कॉफी देऊन पैसे घेत नाही. दान हे असं असायला हवं. घेणाऱ्यालाही त्याचं ओझं वाटत नाही आणि देणाऱ्यालाही त्याचा अहंकार येत नाही. अतिशय आवडली मला ही कथा, की द्यायचं असेल तर न बोलता न कळता हे असं दिलं गेलं पाहिजे. दुसरी दानावरची जी कथा आहे ना, ते एका राजाची आहे. एकदा राजा ठरवतो की हे सगळं ऐश्वर्य जे आहे ते सगळं आपण दान करून टाकायचं. तो दवंडी पिटतो की ज्याला जी वस्तू हवी असेल ते घेऊन जाऊ शकता सकाळी उठल्याबरोबर. आणि मग सगळी झुंबड गावकऱ्यांची सगळी तिथे येते आणि त्यातनं एक छोटीशी मुलगी असते. कोणी सोन्याच्या वस्तूला हात लावते, कोणी चांदीच्या वस्तूला हात लावते. हात लावेल ती वस्तू आपली. ती छोटी मुलगी येऊन राजाला हात लावते आणि म्हणते, "राजा माझा." आता राजाच तिचा झाल्यावर सगळ्याच गोष्टी तिच्या झाल्या ना. मला वाटतं आपण देवाचे आहोत ही कल्पना जर केली, तर सगळी सुख आपल्या पायाशी लोळण घेऊ शकते. पण देवावर तेवढी श्रद्धा असायला हवी. आणि या श्रद्धेच्या संदर्भात तुम्हाला गंमत वाटेल, की माझा छोटा मित्र, माझा नातू, त्यांनी मला एक कथा सांगितली. आणि मला खरंच खूप मजा वाटली, की इंग्रजी वाचणारा हा माझा नातू आहे, पण तरीही तो छान कथा सांगू शकतो. रोहिदास चांभाराची कथा त्यांनी मला सांगितली, की त्याला पंढरपूरला जायची इच्छा असते, पण तो काही जाऊ शकत नाही. त्याला घराचा प्रपंचाचा खर्च चालवायसाठी चांभाराचं काम ते करावंच लागत असतं. पण त्यांनी खूप पैसे सगळे मिळून एक सोन्याचं नाणं साठवलेलं असतं. आणि करोडी मल जो त्या गावातला सावकार असतो, तो जाणार असतो पंढरपूरला. तर तो त्याला देतो ते नाणं, म्हणतो, "कृपा करून तुम्ही हे अ, तिथं चंद्रभागेमध्ये सोडा. फक्त एक लक्षात घ्या, की सांगा हे रोहिदासनी दिलंय आणि जर तिने हात पुढे केला तरच द्या." तो आश्चर्यच करतो, म्हणतो, "काय वेडा माणूस आहे." ठीक आहे म्हणतो, ते नाणं घेतो आणि पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेच्या ठिकाणी येतो आणि म्हणतो, "बघू तरी हा काय म्हणजे यांनी सांगितलंय." तो म्हणतो, "रोहिदासनी हे नाणं दिलेलं आहे तुझ्यासाठी." म्हणल्यावर एक हात बाहेर येतो. ते नाणं घेतो आणि त्या हातातलं एक सोन्याचं कडं काढून तो त्या व्यापाऱ्याला देतो. आणि तो करोडीमल खुशच होतो. म्हणतो, "एवढं सोन्याचं कडं." तर ते दुकानात विकायला जायचा प्रयत्न करतो. तो सगळे म्हणतात, "आमच्याकडे एवढे पैसेच नाहीत, हे इतकं मौल्यवान आहे. तुम्ही राजाकडेच जाऊन ते द्या, आज अनायसे राणीचा वाढदिवस आहे." तर तो जातो राजाकडे आणि म्हणतो, "मला राणीसाहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने हे कंगन द्यायचं आहे." त्याला वाटतं राजा खुश होईल आणि आपल्याला काहीतरी एखादं गाव-बिव बहाल करेल. ते कंगन घेतल्यावर राणी म्हणते, की "वाह! किती सुंदर आहे. मला असंच अजून एक आहे ते दुसरं आणून द्या." तर तो म्हणतो, "अहो नाही, मी खूप तपश्चर्या केली तेव्हा मिळालंय मला हे. ते काही नाही, ते तू काही कर, नाहीतर आता तुझा शिरच्छेद करीन." बापरे! तो घाबरतो आणि पळत सुटतो तिथनं आणि येऊन त्या रोहिदासला म्हणायचं, तर आता त्याला मी कंगन मिळालं तर हे सांगावं लागेल. शेवटी तो चंद्रभागेपाशी येतो आणि बरीचशी सोन्याची नाणी, जवळ-जवळ 100 एक मोहरा तो नदीत टाकत राहतो, पण नदी काही हात बाहेर काढत नाही. तिथं काही गोतेखोर असतात. त्यांना म्हणतो, की "माझं एक कंगन खाली पडलंय, तुम्हाला सापडतंय का बघा" म्हणून. ते सगळे खाली जातात, सगळी नाणी गोळा करून येतात आणि म्हणतात, "आम्हाला सोन्याची नाणी मिळाली, पण कंगन काही मिळालं नाही." आता सांगणार कसं, की ही मीच टाकलेली नाणी आहेत म्हणून. ती नाणीही जातात, कंगनही मिळत नाही. शेवटी येऊन तो रोहिदास चांभाराच्या पाया पडतो आणि म्हणतो, "काही कर, पण तू मला अजून एक नाणं दे." तर तो म्हणतो, "अहो मला ते नाणं कमवायला बरेच कष्ट करावे लागतील." तर तो म्हणतो, "ठीक आहे, 8 दिवसात मी जे मिळतील ते पैसे घेऊन तुम्हाला त्याचं सोन्याचं नाणं करून देतो."
तसं ते तो देतो. ते घेऊन तो घोड्यावर बसून टकटक टकटक करत तिथे पंढरपूरला जातो आणि देवीला म्हणतो, रोहिदासनी हे नाणं दिलेलं आहे. तसे तिचे दोन्ही हात बाहेर येतात. ती ते नाणं घेते आणि दुसरंही कंगन त्याला देते आणि मग त्याला पश्चाताप होतो. पण म्हणतो आता काय करणार, राणी आपला शिरच्छेद करेल, त्यापेक्षा नेऊन देऊया, म्हणून तो तिथून जातो आणि त्या राणीला ते दुसरं कंगन देतो. ती म्हणती, हे तू काही तपश्चर्या करून आणलेलं नाहीयेस, मला काय ते खरं कळलं पाहिजे, बघ नाहीतर मृत्यूदंडाला तयार हो. मग तो सांगतो की हे सगळं रोहिदासच्या श्रद्धेचं फळ आहे म्हणून. आणि मग राजा त्या रोहिदासला सन्मानाने घेऊन येतो, त्याचा सत्कार करतो. तर ही जी श्रद्धा आहे देवावरची, तशीच ती गुरुवर सुद्धा आपली श्रद्धा असावी लागते. एक शिष्य असतो, त्याला जुडो कराटे शिकायचे असतात, पण त्याला डावा हात नसतो, काही कारणाने तो त्याचा हात तुटलेला असतो आणि सगळ्यांना म्हणतो मला जुडो शिकायचंय, मला जुडो शिकायचंय. सगळेजण त्याची टिंगल करतात, हात तुटका आणि काय जुडो खेळणार आहे. मग त्याची फजिती करायसाठी ते म्हणतात, त्या गावाबाहेर आहेत ना ते जुडो शिकवणारे गुरु, त्यांच्याकडे जा, ते अतिशय तापट म्हणून प्रसिद्ध असतात. याची फजिती करायला म्हणून ते सगळे सांगतात. पण तो इतका श्रद्धेने जातो, त्यांच्या पाया पडतो, म्हणतो मला शिकायचंच आहे जुडो कराटे, तुम्ही कृपा करून मला शिकव. तर ते गुरु म्हणतात, मी एका अटीवर शिकवीन, तुला मी सांगीन तसं प्रॅक्टिस करावं लागेल, एकच डाव 6 महिने म्हटलं तरी करावा लागेल. तो म्हणतो ठीक आहे, आणि ते शिकवतात त्याला, काय पहिल्यांदा व्यायाम वगैरे शिकवतात, जुडोचे काही प्राथमिक धडे देतात आणि मग एक डाव शिकवतात. आणि तो 6 महिने झाले तरी तोच डाव, तो कंटाळतो मुलगा, पण शेवटी गुरुनी सांगितलंय म्हणून तो नेटाने करत राहतो. आणि 6 महिन्यांनी ते गुरु म्हणतात की चल आता एक स्पर्धा जाहीर झालीये आणि तिथे तू खेळायचंस. तो म्हणतो ठीक आहे. तिथे गेल्यावर बघतो तो समोर धट्टा-कट्टा मुलगा एक चांगला दणदणीत. तर सगळे लोक म्हणतात त्याला खेळवू नका, तो त्याला सहज चित करेल. ते गुरु म्हणतात नाही, तो खेळणार. आणि तो शिष्यही म्हणतो की गुरुनी सांगितलंय तर मी खेळणार, हारलो तरी चालेल, पण मला खेळायचं. आणि मग आश्चर्याने सगळे बघत राहतात की तो मुलगाच जिंकतो ज्याचा हात तुटलेला असतो. सगळ्यांना आश्चर्य वाटतं, तसं त्या मुलाला स्वतःलाही आश्चर्य वाटतं. ते बक्षीस घेऊन तो घरी येतो, गुरूंना म्हणतो की असं कसं झालं, तो मुलगा तर चांगला खेळणारा होता जुडो आणि तो कसा काय हारला. तर म्हणतो तुझा डाव चांगला तयार होता ना. तो म्हणे हो, पण त्या डावाची तोड तर असेलच ना काहीतरी, ती त्याला येतच असणार. ते म्हणाले हो, पण ती तोड अशी होती की त्याला डावा हात पकडून पुढे क्रिया करावी लागते, तुला डावा हातच नसल्यामुळं त्याला काहीच करता आलं नाही. म्हणजे गुरु जे असतात ते आपल्यातल्या कमतरता सुद्धा लक्षात घेऊन आपल्याला यशस्वी करत असतात, फक्त त्यांच्यावर आपली श्रद्धा मात्र असावी लागते. आता म्हातारपणी बहुधा आपल्याला नैराश्य ग्रासतं, काय करावं समजत नाही. तर जगण्याच्या प्रयोजनाच्या संदर्भातली एक कथा सांगणार आहे आणि नंतर काही विनोद सांगून हा रॅपिड फायर संपवणार आहे. एक हत्ती असतो जो राजाबरोबर नेहमी युद्धावर जात असतो आणि नगारे ढोल वाजले की त्यालाही स्फूर्ती यायची, तोही चित्कार करायचा आणि काही काळाने तो म्हातारा होतो आणि त्याला युद्धावर नेणं राजा बंद करतो. आणि एकदा तळ्यावर गेलेला असताना तो हत्ती चिखलामध्ये रुतत जातो. सगळे त्याला ओरडून ओरडून भाले टोचून बाहेर ये बाहेर ये, पण त्याला काही बाहेर पडता येत नाही. पण गौतम बुद्ध तिथून चाललेले असतात. ते म्हणतात नगारे आणखीन ढोल ताशे वाजवा युद्धाच्या वेळेचे. आणि तसं केल्यावरती तो हत्ती सगळं झटकून जोराने स्वतःला त्या चिखलातनं खेचून काढतो आणि तळ्यातनं बाहेर येतो. मला वाटतं वार्धक्यामध्ये आपणही आपल्याच कलांचे नगारे वाजवून नैराश्याच्या गर्तेतून बाहेर यायला शिकलं पाहिजे. आपले छंद, आपल्या कला जोपासत राहिलं पाहिजे. या कथेतून मला हे सांगायचं आहे. या रॅपिड फायरचा शेवट काही विनोदानी करणार आहे. एक
ठिकाणी लग्न चाललेलं असतं आणि मुलीचे वडील तिथं गर्दीच्या समोर येऊन म्हणतात की आता हे लग्न लागणार आहे, लग्नाबद्दल जर कुणाला काही तक्रार असेल, काही विरोध असेल तर आत्ताच सांगा, लग्न लागल्यानंतर मी काही करू शकणार नाही. एक बाई एका बाळाला घेऊन पुढे येते. सगळ्या लोकांना वाटतं हा नवरदेवाची काहीतरी भानगड आहे. सगळे त्याला ठोकून काढतात. तर ती बाई येऊन त्या माणसाला म्हणते, का मारतायत त्याला? म्हणजे तुला त्यांनी फसवलं ना तुझं. नाही नाही, मला काही मागं ऐकू येत नव्हतं म्हणून मी पुढे आले ऐकायसाठी. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे ना, हल्लीची जी मीडियाच्या रिॲक्शन्स असतात त्या बहुधा अशाच असतात. असाच एक रिपोर्टर 99 वर्षाच्या एका म्हाताऱ्याचा इंटरव्ह्यू घ्यायला जातो. त्याच्या आरोग्याबद्दल वगैरे सगळं बोलून झाल्यावर तो शेवटी म्हणतो की आजोबा, पुढच्या वर्षी तुमची 100 असेल तर मी नक्की येईन तेव्हा तुम्हाला विश करायला. ते त्याला असे नखशिखांत निहाळतात आणि म्हणतात, हा येऊ शकशील तू, चांगला हेल्दी दिसतोयस. म्हणजे स्वतःवर किती आत्मविश्वास. आपणही मला वाटतं असाच आत्मविश्वास स्वतःवर ठेवला पाहिजे. आईन्स्टाईनचे फार विनोद प्रसिद्ध आहे. त्याची बायको त्याला नेहमी म्हणायची की चांगले कपडे घालत जाऊ, काय असे आजागळासारखे राहतात. ते म्हणतात मी जिथं जातो तिथे त्या लोकांना माझं काम, माझा शोध सगळं काही माहिती आहे. मग त्याच्यात कशाला इम्प्रेशन मारायला चांगले कपडे घालायला पाहिजे. एकदा नॅशनल लेवलची कॉन्फरन्स असते, तेव्हा बायको म्हणते, आता तरी बरे कपडे घाला. ते म्हणतात तिथं मला कोणीच ओळखत नाही, मग कशाला चांगले कपडे घालायचे त्यांना इम्प्रेस करायला. असा तो अवलिया माणूस. आणि स्मरणशक्तीचे तर त्यांच्या खूपच किस्से प्रसिद्ध आहेत. एकदा टॅक्सीत बसले आणि स्वतःच्या घराचा पत्ताच विसरले. त्या टॅक्सी ड्रायव्हरला विचारलं, तुला आईन्स्टाईन माहितीये का? तो म्हणाले, त्याला कोण ओळखत नाही, त्यांचं घर माहितीये का? हो माहितीये ना. तर म्हणाले, मीच आईन्स्टाईन आहे, मला त्या घरी घेऊन चल. त्या डोक्यालाच हात लावला टॅक्सी ड्रायव्हरनी. एकदा रेल्वेने प्रवास करत होते आणि तो तिकीट चेकर आला आणि म्हणाला की तुम्ही आईन्स्टाईन आहात, मी ओळखतो तुम्हाला, तुम्ही तर तिकीट काढलंच असणार, तुम्ही काही दाखवण्याची गरज नाही. आणि तो पुढे तिकीट चेक करत करत पुढे जातो. थोड्या वेळ मागं वळून बघतो तर दोन्ही हातावर ओढवून बाका खाली काहीतरी आईन्स्टाईन शोधत असतो. तो परत येऊन म्हणतो, अहो मला खात्री आहे तुम्ही तिकीट काढलेलं असणार याची, मग तुम्ही शोधताय काय? आईन्स्टाईन म्हणतात, तिकीट नाही सापडलं तर मला कुठं उतरायचंय हे कसं कळणार मला? अशी त्यांची स्मरणशक्ती. एकदा चार्ली चॅप्लिनला ते भेटले तेव्हा म्हणाले की तुम्ही एक शब्दही बोलत नाही, पण जग तुम्हाला मानतं. कारण तुम्ही एकही शब्द नाही बोललात तरी लोकांना सगळं कळतं आणि म्हणूनच लोक तुम्हाला मानतात. तेव्हा चार्ली हसून म्हणाले, माझ्यापेक्षा तुम्ही ग्रेट आहात. तुमचा एकही शब्द जगाला कळत नाही, परंतु तरीही लोक तुम्हाला मानतात. म्हणजे नक्की तुम्हीच माझ्यापेक्षा ग्रेट आहात. तर ह्या विनोदानंतर हे रॅपिड फायर मी इथंच थांबवते आणि ह्यानंतरची कथा जी आहे शेवटची, तिचं नाव आहे अपराधी. थोड्या जुन्या काळातली अशी ही कथा आहे. आनंदीबेन त्यांच्या जुन्या वाड्याच्या दरवाजात उभं राहून रस्त्याकडे टक लावून पाहत असतात. नंदूची वाट पाहत असतात त्या. भागीरथीबेन उठून सकाळपासून बराच वेळ झालेला असतो. त्यांना रोजची सवय होती की त्यांची भावजय आनंदी ही त्या उठल्या की आयता गरम चहाचा कप त्यांच्या हातात आणून देत असे. आज तिचं लक्षच नव्हतं कशात. थोडा वेळ वाट बघूनही ती काय आपली दाद घेत नाही म्हणून त्या भडकल्या आणि म्हणाल्या, आज काही चहा पाणी काही मिळणार आहे का नाही? नवरा तर मरून गेलाय, आता त्याच्या बहिणीलाही मारून टाक उपाशी ठेवून. तरीही आनंदी एक शब्दही बोलली नाही. तिचं लक्ष सगळं त्या रस्त्याकडे लागलेलं. शेवटी त्या जठराग्नीनी त्यांना जास्तीच उचकवलं आणि भागीरथीबेन ओरडल्या, कुणाची वाट पाहतेस एवढी? स्वतःच्या पोटचं पोर बोलवतो त्याच्याकडे जात नाही आणि हा कुठला कुणाचा पोर? त्याची काळजी लागून राहिली हिला. रात्री अपरात्री येतो काय, धाडकन दरवाजा उघडतो काय, माझी तर पूर्ण झोपमोड होते. आणि ही त्याला दूध काय गरम करून देईल, खायला काय देईल.
स्वतःची नाही जनाची तरी लाज वाटायला हवी. तशी आनंदी ओरडली, बास, एक शब्द बोलू नका पुढे. माझी लाज काढताय? 35 वर्ष भावाच्या घरात येऊन तुकडे मोडताय, तुम्हाला लाज वाटत नाही? तुमच्या भावाने लग्न करून माझं आयुष्य सगळ्यात लक्कर करून टाकली, त्याची तुम्ही कधी लाज काढली नाही. आणि ती भवानी जी त्यांच्या पैशावर आयुष्यभर मजा करत राहिली, जा तिच्या दारात बघू चहाचा कप तरी मिळतोय का. म्हणावं, एवढी वर्ष माझ्या भावाच्या पैशावरती मजा मारलीस, आता माझ्या लाथा खा. जा जा तिच्याकडे. हा सगळा धक्का भागीरथीबाईंसाठी खूपच त्रासदायक होता. त्या अवाकून बघायला लागल्या. कधीच आवाज चढवून न बोलणारी आनंदी आज एवढं त्यांना घरातून हाकलायला निघाली होती. एवढ्यात दरवाजात उभा असलेल्या सुधाताई सुद्धा जरा बावरल्यास. त्यांनी कधीच तिचा असा चढलेला आवाज ऐकला नव्हता आनंदीचा. पण नाईलाजाने त्या पुढे येत म्हणाल्या, आनंदीबेन, अमरला काहीतरी सांगायचंय नंदूबद्दल. तशी आनंदी गरकन वळली आणि म्हणाली, नंदू बद्दल? अमर ये ना रे, आत ये बाळा. काय झालं नंदूला? अहो, पोलीस पकडून घेऊन गेलेत त्याला, कुठल्याच मुलीला उडवलं म्हणून. काय? शक्यच नाही. नंदू कधीच वेगात गाडी चालवत नाही. तुला काय माहित? कधी घराच्या बाहेर पडलीस का? भागीरथीबाईंनी त्यातल्या त्यात टोमणा मारायचा प्रयत्न केला, पण त्यांनी दुर्लक्ष करून अमरला विचारलं, काय झालं तरी काय? अहो, काल आम्ही रात्री सेकंड शिफ्टहून येत होतो. आमच्या जवळून एक भरधाव मोटरसायकल गेली. पुढे जाऊन बहुधा तिनेच ऍक्सिडेंट केला असावा. पण पोलीस आले आणि आम्हाला थांबवून म्हणले, गाडी कुणाची आहे? नंदू म्हणाला, माझी. सरळ त्यांनी बेड्या ठोकल्या आणि त्याला घेऊन चालले. आम्ही किती गयावया केली, सांगितलं आम्ही आता सेकंड शिफ्टहून आलोय. पंच केलेलं कार्ड सुद्धा दाखवलं, पण काही ऐकूनच घ्यायला तयार नाही. मी तिकडनं साहेबांना फोन लावला, पण साहेबांनी त्या पोलिसाकडनं त्या एका बड्या माणसाचं नाव ऐकलं आणि त्यांनी फोन ठेवून दिला. मी वकिलांनाही जाऊन भेटलो, पण मला आठवलं नंदू म्हणाला होता की आनंदीबेन वाट बघतील, त्यांना तू जाऊन सांग, म्हणून तुम्हाला सांगायला आलो होतो. ती म्हणाली, चल मी येते पोलीस स्टेशनला. अहो नाही, काही उपयोग होणार नाही. तो पोलीस म्हणाला, जे काही सांगायचं ते कोर्टात सांगा 5-6 महिन्यानंतर केस उभा राहिल्यावर. नाही, आपण जायलाच पाहिजे म्हणते. थांब जरा म्हणते, आज जाते, गाठोडं घेऊन राहिले. सुधाताई म्हणतात, कसलं गाठोडं घेऊन चाललाय? माझा पोटचा पोर दया पाठवतो ना दर महिन्याला मला, तीच साठवून ठेवली या गाठोड्यात. आणि एक डायरी पण आहे जुन्या लोकांच्या नंबरांची. चल अमर, निघायला हवं आपल्याला. घरातनं कधीच कित्येक वर्षात बाहेर न पडलेली आनंदी रिक्षात बसून निघाली आणि भोवतालचं सगळं वातावरण बदललेलं, घरांच्या सगळ्या स्वरूपाचा बदल झालेला आणि वाहनांची वर्दळ वाहून तिला भोवळ यायला लागली. कधी सवयच नव्हती बाहेर येण्याची. पण तिने मनाला समजवलं, 50 वर्षापूर्वी इंग्रजांच्या लाठ्या खाल्ल्यावरही आपण मन घट्ट करून तिरंगा हातात धरून ठेवला होता, बेशुद्ध न पडता. आणि तोंडाने जोरात ओरडलं होतं, वंदे मातरम. आज कदाचित शत्रू माझ्याच रंगारूपाचा असणार आहे, पण ते श्वापद कुठला चॅलेंज घेऊन आपल्या समोर येईल. बॅटरी हे करा, बॅटरी ऑन करा, बटन ऑन नाही. आंटी आली पोलीस चौकी, उतरा खाली. अमर म्हणाला. त्या खाली उतरल्या आणि समोरच्या रंग गेलेल्या त्या इमारतीकडे पाहून किंचितशा हसल्या. तेव्हा अमर म्हणाला, हसलात का? तसा आनंदीबेन म्हणाल्या, या व्यवस्थेवरचा विश्वास लोकांचा जसा उडत चाललाय तसे रंगही उडाले तिथले. दोघं आत गेले आणि त्यांना त्या पोलीस चौकीत पाहून नंदूला आश्चर्याचा धक्काच बसला.
कारण त्या कधीही घराच्या बाहेर पडत नसत. पापड लोणची करून घराची जुगराण चालवत असत. पण ते रामलाल देईल तो पैसा, तो आणून देईल ते सामान, याच पद्धतीने त्या कधी त्याच्यावरती चर्चा करत नसत. तो कितीतरी फायदा उठवतोय हे अनेकदा नंदूनी त्यांना सांगितलं होतं, पण तरी त्या त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तो देईल ते पैसे घेऊन घरातच बसत. आणि आज त्याच्यासाठी त्या साक्षात पोलीस चौकीत आल्या होत्या. आनंदीबेन पोलिसाला म्हणाल्या, तो डुलक्या घेत तिथं बसलेला होता खुर्चीत. सोडा माझ्या मुलाला, त्यांनी काहीच केलेलं नाहीये. तसा तो म्हणाला, ए बाई, ते काय असेल ते कोर्टात सांगायचं. खुशाल एका निरपराध पोरीला उडवून जातो आणि बलात्काराची पण शंका आहे. आता पोलीस येईल ना रिपोर्ट, तेव्हा हॉस्पिटलचा कळेल. बलात्कार? काय बोलताय काय तुम्ही? माझा मुलगा कधी वेगाने गाडी सुद्धा चालवत नाही. आणि बलात्काराच्या गोष्टी काय करताय? तुम्ही तर म्हणालात गाडीने उडवलंय म्हणून. मी कधी काय म्हंटल? आताच तर आलाय तुम्ही पोलीस चौकीत. ए बाळा, घेऊन जा तुझ्या बाईला, नाहीतर आत तुरुंगात बंद करून टाकीन. तसं ती थोडी नरमून म्हणाली, बरं हे पैसे घ्या आणि सोडा माझ्या मुलाला, त्यांनी काही केलेलं नाही हो. पैसे द्यायला निघाला आहे तुम्ही मला? ऑन ड्युटी पोलीसला लाच दिल्याबद्दल तुरुंगात टाकीन तुम्हाला आता. आमची काही इमेज आहे का नाही? तशी त्या संतापल्या आणि म्हणाले, कसली रे तुझी इमेज? खुशाल निरपराध मुलाला तुरुंगात टाकताय बड्या धेंडाला वाचवायसाठी. आत्ता इथे तुझ्या समोर डोकं आपटून जीव देते, म्हणजे कळेल तुझी इमेज उद्या पेपरातनं सगळ्यांना. समोरच्या हवालदाराची चांगलीच हवा टाईट झाली. तो मनातून घाबरला. अमर पण त्यांना सांभाळून म्हणाला, चिडू नका आंटी, आपण निघूया. ते नाही लोक ऐकून घेत काही. ए समजव त्या म्हातारीला. असं करून त्यांनी त्याला जायची खूण केली. खरं तर तो घाबरला होता. उद्या जर खरंच प्रेसमध्ये ही गोष्ट गेली तर आपल्या नोकरीवर गदा येईल याची त्यालाही भीती होती. 2 पावलं गेलेल्या आनंदीबाई पुन्हा परत वळल्या आणि म्हणाल्या, एक फोन करायचा होता. प्रेसला नाही, पाहिजे तर तुम्ही लावून द्या. आणि तिने डायरी काढून एक पिवळट पडलेल्या कागदावरचा नंबर दाखवला. हवालदारांनी तो नाईलाजाने नंबर फिरवला आणि कानाला फोन लावल्यावरती ताडकन विजेचा धक्का बसावा तसा उठून बसला. सलाम साहेब, सलाम साहेब. हा, यांना बोलायचंय साहेब तुमच्याशी. आनंदीने फोन घेतला आणि म्हणाली, हो मी आनंदी. हो हो तीच. अहो माझ्या मुलाला कारण नसताना अडकवून ठेवले हो यांनी. काही ऐकूनच घ्यायला तयार नाही, नाहीतर नसता त्रास दिला तुम्हाला यावेळी. हो देते त्यांना फोन. तिने फोन हवालदाराकडे दिला. त्यांनी फोनवरच सॅल्यूट ठोकला. जय हिंद साहेब. हो हो साहेब, करतो ना साहेब, करतो करतो. आणि त्यांनी फोन ठेवला आणि म्हणाला, धन्य आहे तुमची. अहो नेताजींसारख्या मोठ्या माणसाची ओळख आहे, नुसतं तोंडाने सांगायचं ना. एवढं त्यांचा पर्सनल फोन फिरवायला लावलात तुम्ही मला. आता साहेब आल्यावर काय चंपी करतील ती वेगळीच. काय करू आता? आधी त्याने कपाळावरचा घाम पुसला, त्याच रुमालाने खुर्ची पुसली आणि आनंदीला तिथं बसायला विनंती करून त्यानं नंदूला बाहेर काढलं. नंदू येऊन बाकावर बसला तशी आनंदी खुर्चीवरनं उठून त्याच्या जवळ जात म्हणाली, विचार बाळ माझं, रात्रभर उगीच तुरुंगात राहावं लागलं. म्हणाला, आनंदीबेन, तुम्हाला चाचाजींनी किती त्रास दिला आणि भागीरथीबेन सुद्धा तुम्हाला कितीतरी त्रास देतात. तुम्ही स्वतःसाठी कधीच कुणाला फोन केला नाही आणि आज माझ्यासाठी. ती म्हणे, तुला कळणार नाही बाळा, तू किती मोठ्या माणसाचा मुलगा आहेस ते. स्वातंत्र्य सैनिक आहेत तुझे वडील. तुझ्या जन्माच्या वेळेसच तुझ्या आईच्या डोक्यावर परिणाम झाला, पण एवढी वर्ष ते तिच्या आवडी निवडी, तिचं काय, तिला फुलं कुठली आवडतात सगळं जपत आले. आताही गेलेत ते त्यांच्या अस्थि विसर्जनासाठी, तुला माझ्यावर सोपवून. त्यांना आल्यावर काय सांगू, तू तुरुंगात आहेस ना. ते बोलत असतानाच सरकारी जीप दरवाजात पोलीस चौकीच्या थांबली आणि इन्स्पेक्टर शिव्यागाळ करतच आत आले. कुठली भंपक माणसं भरली आहेत तिथे डिपार्टमेंटला, कुणालाही पकडून आणतायत, काही करतायत. असं म्हणत असतानाच नेताजी येतील आता 10 मिनिटात म्हणले आणि वळून म्हणले, आहे काय? आलेच नेताजी.
प्रत्येकाशी बोलतानाचा त्यांचा बदलणारा आवाज पाहून तशातही आनंदीला हसू येत होतं. नेताजी चटचट पावलं टाकत आत आले. उंचेपुरे नेताजी तेजस्वी आणि सोनेरी काडीचा नवीन चष्मा डोळ्यावर होता. त्याच्या मागचे पिंगट डोळे मात्र तेच होते 50 वर्षापूर्वी जे त्यांनी पाहिलेले होते. आनंदी उठली आणि म्हणाली, धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. काय कुठे सही करायची ती सांगा. मी या लोकांना घेऊन जातोय माझ्या बरोबर. अहो नाही साहेब, काही गरज नाही साहेब. तुम्ही स्वतः यायची गरजच नव्हती साहेब. नुसतं सांगितलं असतं तरी सोडणारच होतो मी. मी घरी पोहोचवून येऊ का त्यांना साहेब? काही गरज नाही, मी माझ्या गाडीतनं घेऊन जातोय त्यांना. आणि सहीची काही गरज नाही साहेब. FIR मध्ये कुणाचं नाव लिहिलंच नाहीये मी अजून. तसे आनंदीबेन म्हणाल्या, त्यांनी नंदूला खूण केली. नंदूने वाकून नमस्कार केला. तेव्हा कल्याणमस्तू असा आशीर्वाद देऊन, चला सोडतो घरी तुम्हाला असं म्हणाले. तर नंदू म्हणाला, मला माझी गाडी घेऊन येता येईल. आम्ही दोघं येतो. तुम्ही आईला सोडा गाडीतून. त्यांना आई म्हणल्याबद्दल समाधानाने आनंदीने पाहिलं आणि ती त्यांच्या मागं नेताजींच्या मागं चालवलं. शोफर दरवाजा उघडून उभा होता, पण नेताजी थांबून राहिले. आनंदीबेन बसल्यानंतर ते स्वतः बसले. दरवाजा बंद होऊन गाडी सुरू झाली. थोडं अंतर गेल्यावर म्हणाले, आठवते का ही जागा? प्रभात फेरीला रोज आपण इथं भेटायचो. हो, ह्याच कृष्ण मंदिराजवळ नेहमी सनईचे सूर लागायचे सकाळी आणि जात्यावरच्या ओव्या. सगळं आठवण्यासारखं तर आता फक्त आयुष्यात तेच तर राहिले. सूर आठवतात, पण माणूस मात्र पार हद्दपार करून टाकलात ना मनातून. नेताजी दुःखद स्वरात म्हणाले. विसरले असते तर तुम्हाला फोन केला असता का मी? आनंदीने विचारलं. पण नेताजी, नंदूला सोडून तुम्ही धर्मसंकटात तर अडकले नाहीत ना? म्हणजे अपराधाला सोडायला लावलंस की काय तुम्हाला? हेच ओळखलत का मला तुम्ही? आनंदीने विचारलं. अपराधी तुम्हीही आहात. हे जे बेछूट वागताहेत, त्यांची मुलं, नातवंड, हाच भारत अपेक्षित होता का बापूंना? 50 वर्षापूर्वीची आनंदी त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिली. जिने त्यांना झापलं होतं की आम्ही चाललोय विदेशीची होळी करायला. बांगड्या पाठवून देते तुम्हाला. त्या घालून जा तुम्ही इंग्रजांची चाकरी करायला. त्यावेळेला तो इंग्रजांचा वेश आणि ती नोकरी दोन्ही सोडून दिलं होतं नेताजींनी. आजही तीच बाणेदार आनंदी त्यांना दिसत होती. ते सावकाश म्हणाले, सगळी ताकद पणाला लावून मी खऱ्या अपराधाला शासन करायचा प्रयत्न करीन. पण सगळी यंत्रणा मी एकटा बदलू शकत नाही. पण मला एक सांग, 50 वर्षापूर्वी मी जो प्रस्ताव ठेवला होता लग्नाचा, तो नाकारून मला जी जन्मठेप तू सुनावलीस, ती माझ्या कोणत्या अपराधाची शिक्षा होती? तशा आनंदीबाई विषण्ण स्वरात म्हणाल्या, अपराध काही फक्त माणसाचाच असतो का? रीतिरिवाज, स्थळ काळ आणि गळे आवळणारे नातेसंबंध हेही अपराधी असतातच. आणि माझा अपराध त्यावेळी हाच झाला की मी त्याच्या विरोधात उभी राहू शकले नाही आणि त्याची शिक्षा आयुष्यभर भोगली आणि अजूनही भोगते आहे. घर आलेलं होतं. दार उघडून आनंदी घराच्या दिशेने चालली. तिची पावलं जड झाली होती आणि तिला पाठमोरं पाहताना निघतानाही नेताजींची ही पावलं जड झाली होती. धन्यवाद.